सुखाची विरून गेली दुःखाच्या लागती झळा जगास परक्या कशा दाखवू हृदयीच्या लागल्या कळा सोबती सना कुणीच उरल आता हक्काच काय माहिती तुला? लग्न आधीची प्रेम प्रकरण, डिस्कोथेक, पब, तिथल्या होणाऱ्या तुझ्या मैत्रिणी, नवीन मुलींच्या ओळखी, नंतर मैत्री आणि मग नास. वी हॅव टू फेस द सिच्युएशन. आधी आपण तुझी टेस्ट करून घेऊयात आणि मग बघूयात पुढे काय करायचं ते. अमेय भाऊजी काहीच बोलत नाहीयेत म्हणजे रिपोर्ट पॉझिटिव्हच असणार. माझी आशू निष्पाप होती. माझ्यामुळेच ती HIV पॉझिटिव्ह झाली. कसं वाटतंय? बरं वाटतंय. हीच का तिन्या माझी छोटी बहीण? पण मग ताई, तू मला तुझ्या पगाराच्या दिवशी ते खाऊ आणायची, टॉप्स आणायची, आता ते कोण आणणार ग? वेडाबाई मीच आणणार. ज्या घरी माझं लग्न होतंय ना त्या घरची माणसं खूप छान आहेत, खूप समंजस आहेत. ते माझे जेवढे लाड करतील ना तेवढे तुझेही करतील आणि तुला हवं ते आणून देतील. खरंच? किती प्रेम करायची माझ्यावर. गोड गोजरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. नटखट. ते अमेय, आपण असं नुसतंच किती दिवस भेटायचं रे अजून? मला तुझा विरह आता सहन नाही होत. असं वाटतं की केव्हा एकदाचं लग्न होतं म्हणजे मी तुला 24 तास बघत बसेन. 24 तास? का वेडी आहेस का? 24 तास? हा. मी जर का तुझ्या डोळ्यासमोर असेल तर मी ऑफिसला कधी जाऊ? अरे मी कुठली सिरियसली काही गोष्ट बोलले की तू असं मस्करी का करतो? तुझी मस्करी का करतो? मला सांग, मी 24 तास तुझ्या डोळ्यासमोर असेल तर मी ऑफिसला कधी जाणार? बाथरूमला कधी जाऊ? हा मे असं अशी बोलण्याची विचारण्याची ना पद्धत असते रे. आईला दादाशी बोलताना ऐकलं मी. आई म्हणत होती की या वर्षी माझं लग्न करायचं. अरे मग त्याच वेळी माझ्याबद्दल बोलायचं होतं ना. अच्छा, माझी हिंमत नाही झाली. नाही, डोंट वरी, मी दादाशी बोलेन, लवकरच बोलेन. तू दादाला घाबरतोस का रे? दादाला घाबरतो? तू काय मला प्रश्न विचारतेस ना एक एक?
दादा ओरडतात का रे? तुमचा दादा म्हणजे विचारू नकोस तू. दादा म्हणजे रामाचा अवतार आहे. तो ना सॉलिड प्रेम आहे माहितीये. असा दादा शोधूनही सापडणार नाही. अरे घाबरले होते ना मी किती. तुला एक छोटा भाऊ सुद्धा आहे ना? केतन. हा केतन. काय त्याचा प्रॉब्लेम आहे एक. काय झालं रे त्याला? तो आमच्या सगळ्यांचा खूप लाडका आहे. दादा आणि आई माझ्यासाठी मुलगी बघायला जाणार आहेत. काय? अरे मग तू आपल्या दोघांविषयी काही बोलला नाहीस का? सांगितलं ना, सगळं सांगितलं मी. पण त्यांना श्रीमंत घरची मुलगीच हवी आहे सून म्हणून. अरे मग तू काय म्हणालास? तू काय ठरवलंस? मी त्यांना खडसावून सांगितलं मी की मी लग्न केलं तर फक्त अश्विनीशी लग्न करेन, अदरवाईज मी ब्रह्मचारी म्हणून राहीन कायमचा. असं नको बोलूस. तू ऐक त्यांचं. शेवटी तुझ्या आयुष्यामध्ये पहिलं स्थान त्यांचं आहे रे. माझं काय आपलं. तू त्यांच्या सुखासाठी त्यांचं ऐक आणि तू कर लग्न. ते म्हणतात तिकडे. ते ना उद्या तुला बघायला येणार आहेत दोघं, आई आणि दादा. ही अशी जीव घेण्या थट्टा कधी करू नकोस रे. हो हो. काय होतं? अरे किती घाबरले. घाबरलीस तू? खरं घाबरलीस तू? हो आहे का? आईसाहेब, पोरीची काळजी घ्या. तिचं काही चुकलं तर तिला सांभाळून घ्या. बाबा तुम्ही काळजी करू नका. अश्विनीला मी प्राणापलीकडे जपेल. बाबा तुम्ही काळजी करू नका. तुम्ही काळजी करू नका. अश्विनीला मी प्राणापलीकडे जपेल. काय करायचं ठरवलंस तू? मला कळत नाही काय करायचं ते. मला असं वाटतं आपण अश्विनीला परत घरी आणू. ती परत येईल. आपण अश्विनीला परत घरी आणू. ती परत येईल. का नाही येणार? मला वाटतं कदाचित अश्विनी तू तिला परत बोलवायची वाट बघत असेल. नाही, मी तिला नाही फेस करू शकत. तिचा काही दोष नसताना आपण तिला अपमानित करून घराबाहेर काढलाय. अन्याय केलाय आपण तिच्यावर. मला नाही माफ करणार ती. खरंय तुझं. ती मला पण कधीच माफ करू शकणार नाही. अरे मी तिला घरातनं हाकलवलं नाही ते बोलले. निर्दयपणे वागले मी तिच्याशी. किती दुखावली असेल ती. खरं तर आपल्या सगळ्यांचं चुकलं. आपलंच नाणं खोटं निघालं. वैशाली प्लीज, आता हा विषय बंद करशील का? पुन्हा पुन्हा तोच विषय उगाळून काय फायदा होणार आहे का? तो असं बोलण्यामुळे सगळे दुखावतात. आता पण या परिस्थितीमध्ये काहीतरी
तोडगा काढला पाहिजे ना. अमेय, छान आहे हो तुझी पसंती. छान आहे तुमची मुलगी, मला खूप आवडली. अहो ते सगळं ठीक आहे, पण देण्या घेण्याचं काय? काय झालं वहिनी? काही नाही. 2 2 4 3 7. कसला हिशोब करतेस? काही नाही. नवीन सून किती तोळे सोने घेऊन आले हे पाहत होते. मोजून 10 तोळे सुद्धा सोनं दिसत नाही. मी येताना 25 तोळं सोनं आणलं होतं. वैशाली, खरंच माझ्यामुळे आशू खूप दुखावली. मी तिला नाही नाही ते बोलले, म्हणूनच देवाने मला शिक्षा दिली आणि माझं अबॉर्शन झालं. काहीतरी बोलू नकोस. अश्विनीचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेत आणि तिच्यामुळे कुणाला लागण होऊ नये ना म्हणून मीच तिला घराबाहेर काढली. शी, ही अशी घाणेरडी व्यक्ती माझ्या घरात राहते हे मला माहीतच नव्हतं. तिचं काही चुकलं तर तिला सांभाळून घ्या. अहो असं काय करताय? अश्विनी आता माझी मुलगी आहे. मुलीचं चुकलं तर आई रागावते का? तुम्ही अजिबात काळजी करू नका. वैशाली, अगं स्वतःला सांभाळ. स्वतःला नको अपराधी समजून घेऊस. आपण सगळ्यांनीच आशूला खूप दुखवलं, खूप निर्दयपणाने वागलो तिच्याशी. आता ती आपल्याला माफ करेल का? अगं आई, हा तुम्हा सर्वांचा गैरसमज आहे. आशुवहिनी मनाने खूप मोठ्या आहेत. त्या नक्कीच तुम्हा सर्वांना माफ करतील. केतन, खरंच तू खूप मोठा झालास. नुसत्या शिक्षणाने नाही, विचारानेही मोठा झालास. खरंच आज केतन आहे म्हणून आपली आशू परत आपल्या घरी येईल आणि आपलं कुटुंब परत पहिल्यासारखं हसतं खेळतं होईल. पण आई, खरंच आशू मला माफ करेल ना? मी तिचा नेहमी हेवा करत आले, तिच्याबद्दल मनात आकस ठेवत आले. देव मला माफ करणार नाही. वैशाली, ए वैशाली, अगं तुला पश्चाताप झालाय हे काही कमी नाहीये. आणि मला असं वाटतं की जर आशू पुन्हा या घरात आली तर कदाचित तिच्या पायगुणाने का होईना पण तुला दिवस जाऊ शकतात. केतन, आता ताबडतोब अश्विनीकडे जा आणि तिला इथे यायचा निरोप दे. केतन, आता ताबडतोब अश्विनीकडे जा आणि तिला इथे यायचा निरोप दे. मी कुठे जाऊ ग आई? केतन बाबू, अरे केव्हा आलास? बस ना. अरे अमय कसं आहे? दादा, आई, वहिनी कसे आहेत? वहिनी, अगं तुला माझ्या आईने, दादाने, वहिनीने, एवढंच काय अमय दादाने सुद्धा एवढा त्रास दिला तरी तू
एवढ्या आपुलकीने त्यांची चौकशी करतेस आणि आणि माझं केतन बाबू म्हणून एवढ्या आनंदाने स्वागत करतेस? अरे तू माझा केतन बाबूच आहेस ना. आणि दादा, बहिणी, आई, अमेय हे कोणीच चुकीचं नाही आहेत रे. मीच दुर्भाग्य आहे. माझ्या नशिबी जे भोगलेत ते मला भोगायला पाहिजे ना. अगं वहिनी, तुझं हे नशीब माझ्या अमेय दादानेच घडवलं ना. तोच कारणीभूत आहे या सगळ्यांना. आणि तू सगळा दोष मात्र स्वतःवरच घेतेस. नाही रे, तुला माहिती आहे ना की मला सगळं माहिती आहे वहिनी, की या सगळ्याचा करता करविता माझा अमेय दादाच आहे. काय वहिनी, अगं तू फक्त गेले 1.5 वर्षच त्याला ओळखतेस ग, बरोबर ना? आणि मी गेले 25 वर्ष त्याला ओळखतोय, आणि तेही अगदी जवळून. नाही म्हणजे मी नाही समजले तुला काय बोलायचंय. वहिनी, तुझ्या आधी त्याची खूप प्रेम प्रकरणं झाली, खूप मैत्रिणी झाल्या, आणि या मैत्रीच्या नावाखाली त्याने. काय सांगतोयस? हो, आणि शेवटी त्याने लग्नासाठी तुला पसंत केली ग. म्हणजे अमेय HIV पॉझिटिव्ह आहे? असूच शकेल कदाचित. केतन, तू इथून चालतो. मला अमेयच्या विरोधात काही ऐकून घ्यायचं नाहीये. तसं शक्यच नाहीये. अगं वहिनी, मी कशाला खोटं बोलीन? आणि वहिनी, खरंच ग, धन्य तुझं प्रेम, आणि धन्य तुझा पतीवरचा विश्वास, की मी एवढं सांगून सुद्धा तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीयेस. उलट सगळा दोष तू स्वतःवरच घेतेस. खरंच काय खोटं आणि काय खरं हे मला ना कळेनासं झालंय रे. काय पाप घडलं होतं माझ्या हातून, आणि मला हे सगळं भोगावं लागतंय. वहिनी, खरं काय आहे ना ते मी सिद्ध करीन, आणि तेव्हाच तुला तोंड दाखवीन. नको रे केतन, असं प्लीज बोलू नकोस. तिथं तू तरी भेटायला यायचा. माझ्या सासरचं कोणीतरी भेटायला येतो असं तरी मला वाटेल. विसरलीस? अगं वहिनी, जेव्हा तू लग्न करून घरी आलीस ना, तेव्हा मी तुला शब्द दिला होता. म्हणजे काय करणार आहेस तू? तुझ्या हातात काय आहे रे? तुझे मोठे भाऊ आहेत ते, उलट तुला ओरडतीलच. ओरडू देत, मीही आता काही लहान राहिलेला नाहीये. आणि हो, मीही अमेय दादाला टेस्ट करायला लावीन. आणि लक्षात ठेव, मी तुला घरी घेऊन जाईन, आणि तेही पूर्ण मानानेच. खरंच असं होईल का रे? हो, नक्कीच होईल. पण वहिनी, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. बोल. म्हणजे वहिनी, माझ्या अमेय दादाला माफ करशील ना ग? अगं त्याला आता पश्चातापही झालेला आहे. म्हणजे वहिनी, धड तो ऑफिसला जात नाही, धड तो कोणाशी बोलत नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. अगं एकट्यातच हरवलेला असतो दिवसभर. अरे नाही रे, असं व्हायला नको. अरे तो एकटा पडलाय, तो स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. केतन, त्याला कोणाची तरी गरज आहे रे. तू त्याला सांभाळून घेशील ना रे? हा बोल ना, घेशील ना सांभाळून? हो,
वहिनी, तू आता रडू नकोस. सगळं काही व्यवस्थित होईल. आणि तुला एक मी वचन देतो की या घरात मी आता तेव्हाच येईन जेव्हा मी माझ्यासोबत दादाला आणीन. आणि तुला पुन्हा एकदा मी घरी घेऊन जाईन, आणि तेही पूर्ण मानाने. दादा आता आता नुसता निरोप नाही देणार, तर आपण सगळेच वहिनींना घ्यायला जाऊयात आणि त्यांना मानाने घरी आणूयात.